स्पर्धात्मक पातळीवरती खूप महत्त्व असलेले हे आसन आहे. शालेय विविध स्पर्धा असतात त्यामध्ये हे आसन करता येतात आपल्याला. ऊर्ध्व कुक्कुटासन असं नाव आहे याचं. रिलॅक्स. यानंतर पद्म मयूरासन. पद्मासन करून साइड पोज मध्ये पद्म मयूरासन करतो आहे तो. मयूरासनामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला घेत असतात. पैकी पद्म मयूरासन त्याने दाखवलं. हे पुच्छ मयूरासन असं याला म्हणतो आपण. रिलॅक्स रिलॅक्स. यानंतर आपल्याला बकासन. हे एक हातावरती बॅलन्स असणारे हँड बॅलन्सचे विशेष आसनं आहेत ही सर्व. बकत ध्यान आपण असं म्हणत असतो. ध्यानासाठी महत्त्वाची आसनं आहेत. खूप कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप लहान मुलांची चंचलता कमी होण्यास मदत करतं हे आसन. रिलॅक्स. शीर्षासन, ज्याला आपण आसनांचा राजा म्हणून संबोधतो असं शीर्षासन. यामध्ये आता शीर्षासनाचं व्हेरिएशन पद्म शीर्षासन असं केलेलं आहे त्याने. रिलॅक्स. एक त्रिकोणासन दाखवेल. सिंपल आसनं पण असतात. म्हणजे असं नाही की खूप अवघड आसनं केलं म्हणून योगामध्ये तुम्ही खूप प्रवीण झाला असंही नाही आहे. स्थिर सुखम आसनं, अगदी सोप्या सोप्या हालचाली करून सुद्धा आपण जीवनात सर्वोत्तम जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी आसनांचं निश्चित मदत होत असते. रिलॅक्स. हां, वृश्चिकासन नावाचं एक आसन करतोय तो साइड पोज मध्ये. विशेषतः हँड बॅलन्सची आसनं त्याने केली बरीचशी. रिलॅक्स. एक अष्टवक्रासन म्हणून एक आसन आहे. अष्टवक्रासन करत आहे तो. इंडसिंड बँकचे हातावर मॅनेजर इथं आलेले आहेत. त्यांना मी रिक्वेस्ट करतो की त्यांनी स्टेजवर यावं. रिलॅक्स. त्यानंतर हँड बॅलन्सिंग आपण मयूर चाल किंवा वेगवेगळ्या याच्यावरती. विशेषतः स्पर्धेमध्ये हँड बॅलन्सिंगच्या आसनांना खूप महत्त्व असतं. त्यामध्ये वेगवेगळ्या टेस्टिंग्स वगैरे दाखवायचे असतात. ओके. रिलॅक्स. त्यानंतर संचिता. सूर्यनमस्कार करून दाखवणार आहे संचिता. ओम मित्राय नमः. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती ही मुलं आपल्या संभाजीनगरचं प्रतिनिधित्व करत असतात. सूर्यनमस्कार. 10 वेगवेगळ्या आसन समूहांचा यामध्ये विचार केलेला आहे. फॉरवर्ड बेंडिंग आणि बॅकवर्ड बेंडिंगचं उत्कृष्ट समन्वय यामध्ये साधलेला आहे. सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणून याकडे बघितलं जातं. नेशनल लेवल के योग चैंपियन बच्चे आज संभाजीनगर में हमारे बीच उपस्थित हैं. बहुत गर्व की बात है. डिंबासन करणार आहे यानंतर ती. डिंबासन. यानंतर गंडभेर आपलं पद्म शलभासन. शलभासन शलभासन यामध्ये वेगवेगळे व्हेरिएशन. हे स्ट्रेट शलभासन आहे. यानंतर हे सुप्त शलभासन आहे आणि हे आणखीन ॲडव्हान्स कडे जाणारं. यानंतर वृश्चिकासन. त्याच्यामध्ये व्हेरिएशन एकपाद सुप्त वृश्चिकासन आणि एकपाद वृश्चिकासन. बिच्छू जैसी लग रही थी इसलिए वृश्चिकासन. नेक्स्ट. त्यामधले स्पर्धात्मक पातळीवरती वेगवेगळे व्हेरिएशन्स असलेली ही आसनं आहेत. ओके. रिलॅक्स. त्यानंतर